स्वामी समर्थ यांचा कृपा अनुभव, हरवलेली बाईक आणि परत मिळाल्याचा विश्वास. मित्रांनो, हो, वेळेत वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पाहावा. 2 दिवस आयुष्याची खूप मोठी परीक्षा घेतलेले होतं. घरासमोर उभा असलेले बाईक अचानकपणे गायब झालेलं होतं. क्षणभर काही सुशेनाचं झालेलं होतं. मेहनतीने घेतलेली वस्तू डोळ्यासमोर नव्हती. मनात धडधड वाढलेलं होतं. परिसरात शोध चालू होता, पण काहीच पत्ता लागत नव्हता. अस्वस्थ वाढत गेलेलं होतं. त्या क्षणी एकच आधार होता, श्री स्वामी समर्थ यांचा विश्वास. ती बाईक माझ्यासाठी केवळ वाहन नव्हती, ती माझ्या कष्टाची साक्ष होती. प्रत्येक हप्ता वेळेवर भरलेला होता, प्रत्येक स्वप्नाशी जोडलेले होते. घरासमोर ती नसणे खूप जड वाटत होतं. अंगण रिकाम दिसत होतं. मन अधिकच खचत होतं. तरीही धीर धरलेला होता आणि पुढील पाऊल उचलायला ठरवलेलं होतं. आम्ही त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. सर्व प्रक्रिया रितसरपणे पूर्ण केलेलं होतं. आवश्यक कागदपत्रे दिलेलं होतं. पोलिसांनी तत्परतेने सहकार्य केलेलं होतं. तक्रार नोंदवून घरी परतलो, पण मनात अस्वस्थही होताच. रात्रभर झोप लागत नव्हती. प्रत्येक क्षण तिचा आठवण परत मिळेल का हा सतत प्रश्न मनात होता. घरात पूर्ण शांतता पसरलेलं होतं. बाईक नसलेलं दार वेगळंच वाटत होतं. जणू घरातील एखादी गोष्ट हरवलेली आहे. मनात निराशेची छाया होती. पण माझ्या पत्नीने हार मानलेलं नव्हतं. तिने ठामपणे सांगितलेलं होतं, श्रद्धाही सोडायची नाही. आम्ही एकत्र बसलो आणि निर्णय घेतला. संकल्प करून श्री स्वामी समर्थ यांचे पारायण करायचं. 8 दिवस श्री स्वामी समर्थ यांचे पारायण करण्याचा निर्धार केलेलं होतं. मनापासून नामजप सुरू होता. दररोज श्रद्धेने प्रार्थना केली होती. घरात सकारात्मकता वाढू लागलेलं होतं. भीती हळूहळू कमी झाल्यासारखं वाटत होतं. विश्वास दृढ होत गेलेला होता. मन स्थिर होऊ लागलेलं होतं. अस्वस्थतेची जागी आता शांततेने घेतलेली होती आणि आम्ही परिणाम स्वामींवर ठेवलेलं होतं. दुसरा दिवस उजळलेला होता. मनात अजूनही ताण होता, तरीही नामस्मरण सुरू ठेवलेलं होतं. प्रत्येक क्षणी एकच प्रार्थना, स्वामी समर्थ मार्ग दाखवा. फोनकडे सतत नजर होती. आशा आणि भीती दोन्ही मनात होती. विश्वास मात्र दव दिलेला नव्हता आणि प्रतीक्षा सुरू ठेवलेली होती. दुपारच्या सुमारास फोन वाजलेला होता. अनोळखी नंबर दिसलेला होता. क्षणभर हृदयाची धडधड वाढलेले होते. फोन उचलताना हात थरथरत होता. समोरून पोलिसांचा आवाज आलेला होता, तुमची बाईक सापडलेला आहे. क्षणभर शब्दात सुचले नाहीत. डोळ्यात पाणी आलेलं होता. तो क्षण अविस्मरणीय होता. ताबडतोब पोलीस ठाण्यात पोहोचलेलं होतं. बाईक समोर उभे होतं. जणू तीच आम्हाला पाहत होती. मनात प्रचंड कृतज्ञता होती. सर्व कागदपत्राची पूर्तता केली आणि प्रक्रिया पूर्ण केलेले होतं. बाईक परत मिळालेली होती. त्या क्षणी समाधान मिळालेलं होता. श्रद्धेचा विजय झालेला होता. 2 दिवसाची वेदना संपलेले होते. मनावरचं ओझं हलकं झालेलं होतं. घरात पुन्हा आनंद पसरलेला होता. अंगण पुन्हा पूर्ण झालेलं होतं. पत्नीने डोळ्यात समाधान होतं. आम्ही दोघेही भावुक झालेलं होतं. हा योगायोग नव्हता, श्री स्वामी समर्थ यांचीच कृपा होती. विश्वासाचं फळ होतं. त्या दिवशी एक गोष्ट, संकट आलं तरी घाबरायचं नाही, प्रयत्न सोडायचं नाही, कायदेशीर मार्ग अवलंबायचं आणि श्रद्धा टिकवायची. नामस्मरणाची शक्ती अनुभवलेले होतं. मन शांत ठेवलं तरी मार्गही सापडतो. विश्वासाने भीती हरवते, हीच तर खरी शिकवण होती. माझी पत्नी सतत धीर देत होती. ती म्हणाली, हार मानू नका. तिच्या शब्दात विश्वास होता. तिच्या डोळ्यात श्रद्धा होती. तीच आमची ताकद ठरलेलं होतं. आम्ही दोघे एकत्र उभे राहिलेलं होतं. एकमेकांचा आधारही बनलेलं होतं आणि संकटावर मात केलेलं होतं. एकजूट ही मोठी शक्ती असते. संकल्पनाची शक्ती अनुभवलेली होती. 8 दिवसाचा निर्धार केलेला होता. पारायण मनापासून केलेलं होतं. प्रार्थना सच्च्या मनाने केलेलं होतं. कधीही शंका घेतलेली नव्हती. विश्वास ढवू दिलेला नव्हता आणि परिणाम दिसलेला होता. श्रद्धा कधी वाया जात नाही हे मनात कोरलं गेलेलं होतं. हरवलेली वस्तू परत मिळालेली होतं, पण त्याहून मोठं काहीतरी मिळालेलं होतं. आतला आत्मविश्वास वाढलेला होता. मनात स्थैर्य आलेलं होतं. भीतीवर विजय मिळवलेला होता आणि कृतज्ञता पहिल्यापेक्षा वाढलेली होती. संकट आल्याला आपल्याला घडवतं, आपली श्रद्धा तपासते आणि शेवटी आपल्याला बळकट करते. त्या 2 दिवसांनी खूप काही शिकवलेलं होतं. घाबरून काही साध्य होत नाही, धीराने मार्ग निघतो. विश्वासाने संकट हलकं होतं.
एकत्र राहिले की ताकद वाढते, प्रार्थनेत शक्ती असते, संकल्पनात परिणाम असते, श्रद्धेत आधार असते आणि कृपेने समाधान मिळते. महाराष्ट्र पोलिसांचे मनापासून आभार आहे. त्याने तत्परतेने काम केलेलं होतं, वेळ ना दवडता शोध घेतलेला होतं, आम्हालाही धीर दिलेला होता, प्रक्रिया पारदर्शक ठेवलेले होतं, सहकार्यही केलेलं होतं आणि बाईक परत मिळवून दिलेलं होतं. त्यांचे कार्य कौतुकास्पद होतं. मनापासून आम्ही कृतज्ञता ठेवलेलं होतं त्यांच्याबद्दल. मन शांत ठेवलेलं होतं, विश्वास टिकवला गेलेला होता, प्रयत्न केलेलं होतं, नामस्मरण केलेलं होतं, धीर धरलेला होता, संकल्प केलेला होता आणि प्रतीक्षा केलेलं होतं. परिणामही मिळालेला होता. ही तर श्रद्धेची ताकद होती. 2 दिवस मोठे वाटलेलं होतं, प्रत्येक क्षण जड जात होता, पण हार मानलेला नाही. मनात विश्वास ठेवलेला होता, निराशा दूर केलेले होतं, आशाची ज्योती जंपली होती आणि मार्ग खुला झालेला होता. संकट सरलं होतं आणि समाधान मला मिळत होतं. आज ती बाईक पुन्हा दारात उभा आहे, पण आता तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. जीवनात काही हरवलं तरी खचून जाऊ नका, प्रयत्न करा, प्रयत्न हे चालू ठेवा. संकट आलं की मन डळमळतं, पण त्या क्षणी स्थिर राहणं गरजेचं असतं. आम्ही घाई गडबड केलेली नव्हती, निराशाने निर्णयही घेतलेला नव्हता, शांतपणे पुढचं पाऊल ठरवलेलं होतं, विश्वासाने मनात घट्ट ठेवलेलं होतं, नामस्मरण सुरू ठेवलेलं होतं, भीतीवर नियंत्रण ठेवलेलं होतं आणि परिस्थितीला सामोरं गेलेलं होतं. प्रत्येक वेळी दार उघडताना क्षणभर नजर बाईकच्या जागेकडे जात होती. रिकामा जागा पाहून काही सांगत होतं, ते आमची परीक्षा होती. मनात प्रश्न निर्माण होत होते. एक शंकेपेक्षा श्रद्धा मोठी ठेवलेलं होतं, स्वतःला सावरलेलं होतं, एकमेकांना आधार दिलेला होता आणि दिवस पुढे ढकलत चाललेलं होतं. पत्नीनेही नामजप सुरू केलेला होता. ती शांतपणे पारायण करत होती. घरात सकारात्मकता ऊर्जा जाणवत होती. अस्वस्थता थोडी थोडी कमी होऊ लागलेली होती. आशा पुन्हा जागी झालेलं होतं. विश्वास अधिक दृढ झालेला होता. प्रत्येक प्रार्थना मनापासून केलेलं होतं. संकल्पना ठाम होती आणि परिणामाची वाट पाहत होतं. कधी कधी वस्तू हरवते, पण त्यातून धडा मिळत असतो आपल्याला. आपली अशक्ती समजते, आपली कमजोरी कळते आणि श्रद्धेची ताकद ही दिसते. त्या 2 दिवसाने आम्हाला बदललेले होतं. मन अधिक मजबूत झालेलं होतं, धीर वाढलेला होता आणि विश्वास दृढ झालेला होता. पोलिसांचा फोन आल्यानंतर जणू सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. आनंदाश्रू अनावर आलेलं होतं. मनात कृतज्ञतेची भावना दाटलेली होता. तो क्षण आयुष्यभर लक्षात राहिलेला होता. संकट संपल्याची जाणीव झालेली होते. विश्वासाचं फळ मिळालेलं होतं. संकल्प पूर्ण झालेलं होतं आणि समाधानही मिळालेलं होतं. बाईक परत घेताना मनात वेगळीच भावना होती, जणू ती पुन्हा नव्याने मिळालेली होती. त्या क्षणी तिची किंमत अधिक जाणवलेली होती. ती केवळ वस्तू नव्हती, ती आमच्या मेहनतीची प्रतीक होती. ती श्रद्धेचा पुरावा होता. ती धीराची आठवण होती. ती कृपेची साक्ष होती. घरच्या अंगणात पुन्हा ती उभा राहिलेली होती. रिकामी जागा भरून निघालेलं होतं. घरात हसू परत आलेलं होतं. ताण थोडा हलका झालेला होता. मनात समाधान दाटलेलं होतं. पत्नीच्या चेहऱ्यावरही आनंद होता. आम्ही दोघेही शांत झालेलं होतं. विश्वास आर्थिक दृढ झालेला होता आणि कृतज्ञता 10 पटाने वाढलेलं होतं. त्या दिवसानंतरनं एक गोष्ट ठरवलेलं होतं, संकटात कधीही घाबरायचं नाही, प्रयत्न करायचे, थांबवायचं नाही, कायदेशीर मार्ग सोडायचा नाही, श्रद्धा ढळू द्यायची नाही, नामस्मरण कधी समजायचं नाही, धीर कायम ठेवायचा असतो, विश्वास जपायचा असतो आणि परिणाम श्री स्वामी समर्थ यांच्यावर सोपवायचा असतो. संकल्प केल्यावर मन स्थिर होतं. प्रार्थनेतून ऊर्जा मिळते, नामजपातून धीर मिळतो, श्रद्धेतून आशा मिळतो, कृपेने मार्ग सापडतो. संकट हे तात्पुरतं आलेलं असतं. कोणतेही संकट परमनंट नसतं. विश्वास कायमचा असतो, धीर ही ताकद असते आणि संयम हा उपाय असतो. त्या 2 दिवसाने आम्हाला एकत्र आणलेलं होतं. एकमेकावरचा विश्वास वाढवलेला होता. घरातील बंध अधिक घट्ट झालेलं होतं. संवाद वाढलेला होता. धीरही वाढलेलं होता. सकारात्मकता वाढलेलं होतं आणि श्रद्धा अधिक मजबूत झालेले होतं. संकटाने आम्हाला शिकवलेलं होतं, एकजुटीने ही तर खरी शक्ती आहे. हरवलेली वस्तू परत मिळालेले होते, पण त्यापेक्षा मोठं
काहीतरी मिळालेलं होतं, ते म्हणजे मनाची शांती परत आलेलं होतं, आत्मविश्वास पुन्हा वाढलेलं होतं, नकारात्मकता कमी झालेली होती, भीती दूर झालेली होतं, विश्वास दूर झालेला होता, श्रद्धा अधिक प्रखर झालेले होतं आणि समाधान मिळालेलं होतं. जीवनात अनपेक्षित घटना घडतात, त्या टळता येत नाहीत, पण त्यांना समोर जाता येते धीराने आणि संयमाने, श्रद्धा आणि विश्वासाने, प्रयत्नाने आणि सकारात्मकाने, नामस्मरण आणि प्रार्थनेने आणि योग्य मार्गाने. तेव्हा संकट हलकं होते. सच्च्या मनाने केलेली प्रार्थना नेहमी ऐकली जाते. ती त्वरित फळ देईलच असं नाही, पण योग्य वेळी योग्य नक्की देतं. आपण संयम ठेवलेला पाहिजे, विश्वास टिकवला पाहिजे, धीर धरला पाहिजे, आशा जपली पाहिजे आणि प्रयत्न सुरू पाहिजेत. या अनुभवाने आम्हाला बदललेलं होतं, वस्तूची किंमत समजलेली होती, मेहनतीची जाणीव झालेली होती, श्रद्धाची ताकद कळलेली होती, संकल्पनाची शक्ती अनुभवलेलं होतं, नामजपाचा आधार मिळालेला होता, धीराचं महत्त्व समजलेलं होतं, एकतेचं ताकद कळलेली होती आणि कृतज्ञता वाढलेले होते. महाराष्ट्र पोलिसांचे विशेष आभार. त्यांनी जबाबदारीने काम केलेलं होतं, आम्हाला विश्वास दिलेलं होतं, प्रक्रिया पारदर्शक ठेवलेलं होतं. संकट आपल्याला घडवत असतं, ते आपली परीक्षा घेत असते, आपली श्रद्धा तपासते, आपली ताकद दाखवते, आपला विश्वास दृढ करते आणि शेवटी शिकवण देते की घाबरू नका, विश्वास ठेवा. तुमची काही गोष्ट हरवलं तरी खचू नका, संकट आलं तरी थांबू नका, प्रयत्न करत राहा, कायदेशीर मार्ग अवलंबा, श्रद्धा टिकवा, नामस्मरण सुरू ठेवा, धीर धरून राहा, आशा सोडू नका. त्या 2 दिवसाची आठवण आजही मनात ताजी आहे, पण आता त्याची भीती नाही, फक्त कृतज्ञता आहे, श्रद्धेची जाणीव आहे, संकल्पनाची आठवण आहे, शांततेचा अनुभव आहे आणि स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर श्रद्धेच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा. पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबा, नोटिफिकेशन पण ऑन करा. कदाचित पुढचा अनुभव तुमच्यासाठी असेल. तुमचा एक सबस्क्राईब अनेकांच्या मनात विश्वास जागवू शकतो, श्रद्धा जीवन ठेवू शकते. नामस्मरण सुरू ठेवा आणि कृपेवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय.